नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार, कृषी मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. मुस्लिम, धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घटनेच्या अधीन राहून निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव दाखल. स्वाईन फ्लूमुळे राज्यात आज आणखी 14 जणांचा मृत्यू, बळींची संख्या 235 वर पोहोचली. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विशेष न्यायालयाकडून समन्स जारी. आणि जालना, अकोला, वाशिम जिल्ह्याला पावसाचा फटका, शेतीचं प्रचंड नुकसान. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे पूर्ण होताच हे अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केली. जितना नुकसान होगा सारे किसानों को मदद देने की भूमिका हमने ली है और इसके आगे भी जो भी नुकसान होगा हम अपने पास के पैसे से किसानों को मदद करने जा रहे हैं. और उनके लिए ये जो बजट सेशन चल रहा है, ये बजट सेशन खत्म होने के पहले किसानों के लिए एक मदद के लिए एक पैकेज हम घोषित करने वाले हैं. शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करून निवडणुकीमध्ये मोठे मोठे भाषणे केली, मात्र आज यावेळी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी मात्र आमच्याकडे पैसे नाही, आम्ही मदत करू शकणार नाही, केंद्र पैसे देत नाही, अशा सबबीमध्ये शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो. मुस्लिम, धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत संविधानाला अधीन राहून निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं, असं आमचे प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आज विधान परिषदेत अविश्वास ठराव मांडला. या प्रस्तावाच्या बाजूनं 24 सदस्यांनी अनुकूलता दर्शवली. त्यामुळे हा प्रस्ताव मांडण्यास परवानगी दिल्याचं उपसभापती वसंत डावखरे यांनी यावेळी सांगितलं. 17 मार्चपर्यंत हा प्रस्ताव विचारात घेण्यात येईल. त्यापूर्वी रत्नागिरीतल्या दाभोळ वीज प्रकल्पाचं पुनरुज्जीवन करण्यात येईल, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. कोंडुस्कर ट्रॅव्हल कंपनीच्या गोदामात अंमली पदार्थ सापडल्याप्रकरणी या कंपनीचा परवाना रद्द करून त्याची सखोल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. गृह खात्याच्या माध्यमातूनच आमच्याच इंटेलिजन्सच्या माध्यमातून ही माहिती प्राप्त झाली आणि त्यानुसार सातारा जिल्ह्यामध्ये कनेरे या गावामध्ये रेड टाकली असता सदर हा ड्रग्ज आढळून आला आहे. आणि त्याचबरोबर हा कॉन्स्टेबलचा लिंकिंग त्याच्याबरोबर होतं आणि त्याच्या मागे आणखी कोण कोण आहे, काय काय आहे, कसं हे सिरियल आहे, या संदर्भामध्ये सखोल तपशीलवार चौकशी सुरू आहे. त्याच्यामध्ये जे बाहेर येईल त्याच्यावरती कठोर कारवाई केली. दरम्यान पनवेल ते इंदापूर हा रस्ता 31 मार्च 2016 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिलं. मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी घाटात 6 पदरी रस्ता बांधण्यासंबंधीचा प्रश्न सुनील प्रभू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावरील 6 पदरीकरणाचं काम याला आता गती मिळण्याच्या दृष्टीने सुरुवात झालेली आहे. आणि जे काम अर्धवट आहे त्या ठेकेदाराने ठराविक काळ पूर्ण केलं नाही, त्याला ब्लॅकलिस्ट करून नवीन ठेकेदार नेमून हे काम आणखी वेगाने चालू करण्याच्या दृष्टीने आज विधिमंडळाच्या सदनामध्ये तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने माननीय मंत्रिमहोदयांनी तशाबद्दलचे आदेश दिलेले आहेत. गारपीट, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीवर विधान परिषदेत चर्चा सुरू होती. सर्व नियम निकष बाजूला सारून सरकारनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर आज विधानसभेत सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये चांगलीच चकमक उडाली. या दरम्यान दोन्ही बाजूचे सदस्य हातघाईवर आले होते. वाढलेला तणाव लक्षात घेऊन तालिका अध्यक्षांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं होतं.
सामाजिक बहिष्कार या समाजातल्या अनिष्ट प्रथेविरोधात येत्या 3 महिन्यात स्वतंत्र कायदा करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्यात स्वाईन फ्लूनं आज 14 जण मृत्युमुखी पडले असून बळींची संख्या आता 235 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2890 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून 40 रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान स्वाईन फ्लू या संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध करण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप करत आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानभवनाच्या परिसरात आंदोलन केलं. स्वाईन फ्लूच्या रुग्णांना योग्य प्रकारे उपचार उपलब्ध होत नसल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वाईन फ्लूनं 225 बळी घेतले आहेत आणि अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत. मात्र सरकारकडून कोणत्याही उपायाचा गांभीर्यानं अवलंब होत नसल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेलं अंदाजपत्रक दिशाहीन असल्याचा आरोप विरोधकांनी आज लोकसभेत रेल्वे अंदाजपत्रकाच्या चर्चेदरम्यान केला. या अंदाजपत्रकाच्या वेळी कोणत्याही नव्या रेल्वेगाडीची घोषणा करण्यात आली नसल्यामुळे राज्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही काही सदस्यांनी केला. राज्यसभेत आज पक्षभेद विसरून सर्व सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्या महात्मा गांधी आणि नेताजींविषयीच्या विधानाचा निषेध करणारा ठराव संमत केला. महात्मा गांधी हे ब्रिटिश एजंट असल्याचा तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे जपानचे एजंट असल्याचं काटजू यांनी ब्लॉगवर म्हटल्याचं वृत्त आहे. घटनेच्या 370व्या कलमामध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्याची तात्पुरती तरतूद असल्याची माहिती गृहराज्यमंत्री HP चौधरी यांनी लेखी उत्तरात दिली. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विशेष न्यायालयानं समन्स बजावलं आहे. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव PC परख, हिंदाल्कोचे अधिकारी शुभेंदू अमिताभ आणि D भट्टाचार्य यांनाही न्यायालयानं आरोपी म्हणून समन्स बजावलं आहे. गुन्हेगारी कट, विश्वासघात आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. 8 एप्रिलला या सर्वांना न्यायालयात हजर राहायचं आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास जास्तीत जास्त जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिशेल्सचे राष्ट्राध्यक्ष जेम्स एलिक्स मिशेल यांची भेट घेतली. भारत आणि सिशेल्स यांच्यात नवकरणीय ऊर्जा, पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रासह 4 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सागरी अर्थव्यवस्थेसाठी संयुक्त कार्यकारी गट स्थापन करण्याची घोषणा उभय देशांनी केली आहे. सागरी अर्थव्यवस्थेचा विकास ही सध्याच्या घडीची गरज असून त्यासाठी सिशेल्सला सर्व मदत पुरवायला भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारताच्या मदतीनं उभारण्यात आलेल्या किनारी टेहळणी करणाऱ्या रडारचं पंतप्रधानांनी यावेळी उद्घाटन केलं. पंतप्रधान मॉरिशसला पोचले असून पोर्ट लुईस विमानतळावर त्यांचं मानवंदना देऊन परंपरागत पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी डाव्या आघाडीच्या संघटनांनी आज मुंबईत मोर्चा काढला. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढून डाव्या संघटनांनी सरकारचा निषेध केला. या मोर्चामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे भालचंद्र कानगो, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर, मुक्ता दाभोलकर, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील, आमदार बळीराम शिरस्कर सहभागी झाले होते. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आधी पाण्याचं महत्त्व पटणं खूप गरजेचं आहे. नेमकं हेच आम्ही अधोरेखित करणार आहोत पाण्याचं महत्त्व विशद करणाऱ्या मुलाखत मालिकेतून. पाणी जीवन, पाणी आयुष्य. मुबलक पाऊसमान असलेल्या आपल्या देशात उन्हाळ्यात मात्र बऱ्याच भागात पाण्यासाठी दाही दिशा असं चित्र दिसतं. या पार्श्वभूमीवर पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारी आणि त्या अनुषंगानं सामाजिक वनीकरणाची उपयुक्तता सांगणारी मुलाखत मालिका 12, 13 आणि 14 मार्चला 9:30च्या बातमीपत्रात. पेण इथल्या खारेपाट गावातल्या 14 ग्रामपंचायतींमधील 28 गावं आणि 43 वाड्यांवर भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला 2 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागतोय. पेण इथे पाण्याची उपलब्धता असूनही गेली 15 वर्ष या समस्येवर उपाययोजना करण्यात प्रशासनाला यश आलं नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांद्वारे पाणी आणावं लागत आहे. इथल्या नागरिकांना दररोज पाण्यासाठी 1000 ते 500 रुपये खर्च करावे लागतात. टँकरद्वारे केला जाणारा पाणी पुरवठाही अपुरा ठरतोय. त्यामुळे खारेपाटातील नागरिक पाण्यासाठी आंदोलन करत आहेत.
पाण्याचा प्रश्न आमच्याकडे खूप गहन आहे. या वाशी विभाग आणि वडखल विभाग ह्या दोन विभागामध्ये असा प्रश्न आहे की हेटवणा धरण आमचे उशाशी आहे, परंतु आम्हाला हा पाणी मिळत नाही. का मिळत नाही आणि केव्हा मिळणार? आम्ही हंडा मोर्चा 10,000 महिलांचा काढला, परंतु आजपर्यंत त्या पाण्याचा कोणीही लक्ष देत नाही. आमदार आले, खासदार आले, मंत्री आले, सगळे आले ना गेले, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. का देत नाही याचा प्रश्न तरी त्यांना काय विचारायचा की पाणी केव्हा मिळेल? धरण आमच्या उशाशी आणि घशाशी आमच्याच कोरड पडलेली आहे. आज 50 रुपये 100 रुपये भरून भाल शिरकी चाल या ठिकाणी लोक पिंप घेतात पाण्याचे. पाणी आपल्या दारात, परंतु पाणी आपल्या घरात नाही. शेती विकासात अन्न प्रक्रिया उद्योगाचं महत्त्व लक्षात घेऊन परभणी इथे आधुनिक शेती आणि प्रक्रिया उद्योग या विषयावर आज एक दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं या चर्चासत्राचं उद्घाटन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष आणि उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते करण्यात आलं. शेती माल प्रक्रिया उद्योगामुळे शेतकरी सक्षम होऊन त्यांना आपत्तीच्या वेळी शासनाकडे मदत मागण्याची वेळ येणार नाही असं मत यावेळी राम भोगले यांनी व्यक्त केलं. तसंच प्रक्रियाभावी 30% शेतीमालाचा नाश होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होतं, म्हणून मराठवाड्यासारख्या भागात अधिकाधिक प्रक्रिया उद्योग उभारण्याचं आवाहन महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष समीर दुधगावकर यांनी या चर्चासत्रात केलं. विचार बदलले, आचार बदलला तर परिणामही बदलतील आणि परिणाम बदलले तर परिस्थिती बदलेल. हे सूत्र घेऊन अन्न प्रक्रिया उद्योगात शेतकऱ्यांची गुंतवणूक हवी, त्याच्यावरती भर हवा आणि वेगवेगळ्या पिकांच्या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रयोग करावेत, पारंपरिक पिकांपासून दूर जावं, याच्याकरताचे महाराष्ट्र चेंबरचे हे प्रयत्न आहेत. पुणे मेट्रोसाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 20% अनुदान देणार असून पुणे महानगरपालिकेचं 10% अनुदान असेल अशी माहिती याविषयी नियुक्त करण्यात आलेल्या समितीनं दिली आहे. पुणे मेट्रो संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली 9 जणांची समिती स्थापन केली असून समितीची पहिली बैठक आज विधानभवनात झाली. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि क्षेत्रफळ पाहता मेट्रो कशा पद्धतीनं कार्यरत करता येईल याचा अभ्यास समिती करणार आहे. या बैठकीला आमदार विजय काळे, जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी, नगरविकास विभागाचे मुख्य सचिव नितीन करीर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार ज्येष्ठ, अर्थतज्ञ विजय केळकर, उद्योगपती अरुण फिरोदिया उपस्थित होते. अवकाळी पाऊस आणि जास्त काळ लांबलेली थंडी या प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष पीक कसं घ्यायचं हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. योग्य उपाययोजना केल्या तर यातून मार्ग काढता येऊ शकेल असा विश्वास भारतीय द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष सोपान कांचन यांना वाटतोय. पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन इथल्या सोपान सखाराम कांचन यांच्या 15 एकर द्राक्ष बागेमध्ये थॉम्सन आणि फेंटॅसी या सुधारित जाती आहेत. जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याचा सोपान यांचा प्रयत्न आहे. अवकाळी पाऊस, जास्त काळ लांबलेली थंडी या प्रतिकूल परिस्थितीत द्राक्षांचं पीक कसं घ्यायचं हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न असतो. मात्र कांचन यांना 10 ते 12 टन एकरी उत्पन्न येईल असा विश्वास आहे. 60 ते 70% उत्पादन परदेशात पाठवलं जातं तर 30 ते 40% उत्पादन स्थानिक बाजारपेठेत पाठवण्यात येतं. आता द्राक्ष बागायतदार संघ आणि आपण सगळे प्रयत्न करतोय, चांगल्या व्हरायटीज आणतोय ज्या सेल्फ फुगणाऱ्या वगैरे असतील. तर हार्मोनचा कमी वापर, त्याचबरोबर केमिकलचा कमी वापर आणि पूर्णत्वे ऑर्गॅनिक किंवा केमिकल फ्री द्राक्षाच्या निर्मितीकडे आता सध्या सगळ्या बागायतदारांचा कल चालू आहे आणि त्याचीच डिमांड जगभरातनं आता वाढती आहे. एक्सपोर्ट द्राक्ष होताना भारतातनं 3 सेगमेंटमध्ये प्रामुख्यानं ही जातात. त्याच्यामध्ये एक सेगमेंट आहे युरोपियन सेगमेंट, दुसरा सेगमेंट आहे गल्फ आणि तिसरा जो सेगमेंट आहे ज्याचं रुपयामध्ये करन्सी येते ते व्हाया कलकत्ता, बांगलादेश हे तिन्ही मोठं मार्केट आहे आणि साधारणपणे 1.5 लाख टनापर्यंत संपूर्ण भारतातनं ही द्राक्ष सध्या तरी निर्यात होतात. परदेशी द्राक्ष पाठवायला प्लास्टिकच्या पनेटमध्ये 500 ग्रॅम द्राक्ष पॅक करतात. एका खोक्यात 10 पनेट म्हणजे 5 किलो द्राक्ष भरतात. अर्थात परदेशी द्राक्ष पाठवण्याआधी विविध चाचण्याही कराव्या लागतात. बहुचर्चित भूसंपादन सुधारणा विधेयक 2015 9 सुधारणांसह काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं.
विरोधी सदस्यांचा विरोध लक्षात घेऊन सरकारनं या विधेयकात 9 अधिकृत सुधारणा केल्या तर 2 कलमंही अंतर्भूत केली आहेत. महामार्ग आणि रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना फक्त 1 किलोमीटर परिसरात औद्योगिक कॉरिडॉरला परवानगी, प्रकल्पग्रस्त शेतमजूर कुटुंबातल्या किमान एका व्यक्तीला रोजगार, जिल्हा पातळीवर तक्रार करण्याचा अधिकार, प्रकल्पांसाठी किमान आवश्यक जमिनीचंच संपादन अशा सुधारणा संमत झाल्या आहेत. भूसंपादन सुधारणा विधेयकावर मतदान सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला तर शिवसेनेच्या सदस्यांनी तटस्थ भूमिका स्वीकारली. दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भूसंपादन विधेयकाच्या विरोधात येत्या 30 मार्चपासून किसान संघर्ष यात्रा सुरू करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार अनिकेत जोशी यांना आज आपण स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे. नमस्कार, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. काल हे जे विधेयक लोकसभेत झालेलं आहे संमत, तर त्याच्यावर नेमका विरोधकांचा आक्षेप कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर होता आणि ह्या ज्या 9 सुधारणा केल्या आहेत तर त्यातनं त्यांचे जे प्रश्न होते ते सुटले गेलेत का? भूसंपादन विधेयक याला एक मोठी पार्श्वभूमी आहे. एक संघर्षाची अशी एक पार्श्वभूमी आहे. अनेक प्रकल्पांसाठी भूसंपादन केलं जात असताना लोकांच्या तक्रारी राहिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही, त्यांचं पुनर्वसन होऊ शकलं नाही. त्यामुळे कालांतरानं याच्यामध्ये असं एक तत्व स्वीकारलं गेलं की आधी पुनर्वसन आणि मग धरण अशा प्रकारचं ते तत्व होतं. आणि त्या अनुषंगानं आता जे विधेयक मंजूर केलेलं आहे त्याचं नावच हे आपण अगदी लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे भूसंपादनातील आणि पुनर्वसनातील योग्य मोबदल्याचा हक्क आणि पारदर्शकता असं हे नावच त्याचं स्वरूप पूर्ण विशद करणार अशा प्रकारचं आहे. आणि याच्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी आणि जमीनधारकांसाठी सवलती आणि त्यांच्या सोयीसाठी या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या खूप आहेत, त्या तरतुदी बऱ्याच आहेत. आणि याला जो विरोध होत होता तो प्रामुख्यानं या कायद्याचं जे आधीचं जे स्वरूप होतं त्यामध्ये एक जनसुनावणी हा एक प्रकार त्यामध्ये ठेवलेला होता. कुठलाही प्रकल्प करण्याच्यासाठी आधी कोणाची जमीन घ्यायची असेल तर त्या जमीन मालकांची संमती मिळवणं हा एक मोठा प्रश्न असतो. पण ह्या आधीचा जो कायदा होता जो 2013 मध्ये मंजूर झालेला होता, आधीच्या सरकारने तो मंजूर केला होता, त्याच्यामध्ये 80% शेतकऱ्यांची संमती असेल तर त्या प्रकल्पासाठी जमीन घ्यावी. त्याचप्रमाणे तिथे सामाजिक जो काही परिणाम होणार असेल त्याचा एक सोशल इम्पॅक्ट स्टडी हा करावा. पर्यावरण विषयक सगळ्या प्रकारचे अभ्यास त्यात करावेत अशा प्रकारची कलमं होती. आणि त्यामुळं एखाद्या प्रकल्पासाठी जमीन घेणं हे अधिकच कठीण झालं असतं. अशा प्रकारचं देशातल्या अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला तेव्हाही लिहिलं होतं पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये. आणि नवीन सरकार गेल्या वर्षी स्थापन झाल्यानंतर की या केंद्र सरकारला देखील राज्यातल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी या प्रकारची पत्र लिहून आणि निवेदनं देऊन त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या होत्या. त्या अनुषंगाने या सुधारणा केल्या असं सरकारचं म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी एक जे विधेयकाचं पूर्वस्वरूप अशा प्रकारचा अध्यादेश डिसेंबर 14 मध्ये लागू केला होता. त्याचं रूपांतर विधेयकात आणि कायद्यात करणारं अशा प्रकारचं हे बिल लोकसभेपुढे काल होतं आणि ते लोकसभेत मोठ्या फरकाने मंजूर झालं. तुम्ही जे म्हणालात की अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना ही पत्र लिहिलेली होती, त्यात मला वाटतं काँग्रेसचेही मुख्यमंत्री होते. काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे आपले या आधीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळचे जे जयराम रमेश हे ग्रामविकास मंत्री होते त्यांना लिहिलेलं पत्र होतं. आणि ते या केंद्र सरकारमधले आत्ताचे मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच ते मुंबईमध्ये पत्रकारांना देखील दाखवलं. आणि त्या पत्रामध्ये अशाच प्रकारचे आता मी जे म्हटलं की एखाद्या प्रकल्पाला तिथले जर शेतकऱ्यांनी न्यायालयात आव्हान दिलं तर तो प्रकल्प रखडू शकेल, तर त्यामध्ये काहीतरी केंद्र सरकारनं करावं अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली होती. त्याप्रमाणे प्रत्यक्ष कोर्टात जाण्याचा हक्क जरी नाकारलेला असला तरी आताच्या सुधारणामध्ये म्हणजे विरोध झाल्यानंतर केंद्र सरकारने ज्या सुधारणा केल्या त्यामध्ये तक्रार निवारणाची एक यंत्रणा जिल्हा स्तरावरती स्थापन करावी, राज्य स्तरावर स्थापन करावी अशा प्रकारची तरतूद करण्यात आली. पण आता ह्या ज्या 9 सुधारणा केलेल्या आहेत तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे ह्या चांगल्या आहेत का किंवा विरोधकांना ते पटवण्यात म्हणजे यशस्वी झालेले आहेत का? आपण विरोधकांना पटवण्यात यशस्वी झाले असं म्हणण्यापेक्षा ज्या देशभरच्या वेगवेगळ्या संघटनांनी
वेगवेगळ्या पक्षांनी म्हणा, अनेक शेतकरी नेत्यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या सरकारकडे त्याचं प्रतिबिंब या सुधारणांमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सरकारला कुठल्याही प्रकल्पासाठी जमीन घेता यावी आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील अधिकाधिक त्यामध्ये काही मदत व्हावी किंवा सुविधा व्हावी अशा प्रकारच्या या दुरुस्त्या आहेत. म्हणजे सार्वजनिक आधीच्या याच्यामध्ये असं होतं की सार्वजनिक उपक्रमाच्या व्यतिरिक्त म्हणजे खाजगी हॉस्पिटल, खाजगी महाविद्यालय, खाजगी शिक्षण संस्था यांच्यासाठी जागा घेण्यासाठी देखील सरकार भूसंपादन करू शकेल, पण आता तसं नाही, ताब्यात घेऊ शकत होतं. आता ती काढून टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक दुरुस्ती अशी केलेली आहे की घरातल्या एकाला नोकरी द्यायची, ती प्रत्येकाला एक नोकरी द्यायची, हा एक भाग केलेला आहे. नंतर आधीचा जो रेल्वे कॉरिडॉर हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, हा मागच्या सरकारने सुरू केलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ दिल्ली मुंबई असा एक एक्सप्रेस कॉरिडॉर त्यांना सुरू करायचा आहे. मालवाहतुकीची मोठी सुविधा यातून निर्माण व्हावी आणि त्या रेल्वे मार्ग, त्या विशेष रेल्वे मार्गाच्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रियल पॉकेट्स तयार व्हावेत, तिथे विकास व्हावा अशी कल्पना आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे औरंगाबादच्या इकडे बिडकीन या इंडस्ट्रियल एरियामध्ये अशा प्रकारचा तो कॉरिडॉरच्या दृष्टीनं उद्योग येणार आहेत, अशी MIDC तिकडे बसवत आहेत. अशा प्रकारे मुंबई ते दिल्ली या मार्गावर मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत अशी कल्पना आहे. परंतु भीती अशी लोकांना वाटत होती की ह्या रेल्वे कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूला 8-8, 9-9 किलोमीटर पर्यंतच्या जमिनी सरकार ताब्यात घेईल आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होईल, शेतकरी अडवले जातील. ती भीती आता सरकारनं काढून टाकलेली आहे. तिथे फक्त 1 किलोमीटर पर्यंत आणि त्या देखील सार्वजनिक उपक्रमासाठी अशा प्रकारे जमिनी घेता येतील अशी त्यात दुरुस्ती केलेली. अशा अनेक ज्या दुरुस्ती आहेत त्या मान्य केलेल्या सुधारणा झालेल्या आहेत. बरं, आता हे लोकसभेत मंजूर झालंय, मोठा प्रश्न आता राज्यसभेचाच आहे. म्हणजे त्यासाठीच तर तेव्हा अध्यादेश काढला गेला. तर आता राज्यसभेत ते मंजूर होईल का असं आपल्याला वाटतं? कारण मंजूर करण्यासाठी आता यांना काय प्रयत्न करायला लागणार आहेत? आत्ताच जी आकडेवारी आहे राज्यसभेतली ती सरळ सरळ सरकारच्या विरोधात आहे. म्हणजे त्या ठिकाणी कुठलंही विधेयक, हेच काय म्हणजे साधं कुठलंही दुसरं विधेयक मंजूर करायला पण सरकारला मोठ्या प्रमाणात अडचण येऊ शकते अशा प्रकारचं संख्याबळ आहे. बरोबर. परंतु लोकशाहीमध्ये नेहमीच चर्चेला वाव असतो, चर्चेने प्रश्न सुटतात, या पद्धतीनं आपण आपली लोकशाही काम करते. आजच केंद्र सरकारनं मोटर वाहन कायद्यामध्ये सुधारणा करणार एक महत्वाकांक्षी विधेयक जे बरेच दिवस चर्चेत होतं ते राज्यसभेत त्याचं मंजूर झालेलं आहे. राज्यसभेत ते मंजूर झालेलं आहे. तर अशा प्रकारे चर्चेने हे विधेयक देखील यातला काही भाग हा आता सरकारने कन्सिड केलेला आहे. अनेक गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत. आणखीन काही सुधारणा जर राज्यसभेमध्ये चर्चेत पुढे आल्या तर त्या मान्य करून सरकार एखादं पाऊल मागे येऊ शकतं आणि हे विधेयक पुढे घेऊन जाऊ शकतं. कारण हे विधेयक होणं अत्यावश्यक आहे सरकार विकासासाठी, तसं गरजेचं आहे, विकासासाठी आवश्यक. पण या विधेयकाचं हे मंजूर होत असताना राजकारण खूप होतंय असंही आपल्याला दिसतं. कारण हे विधेयक खरं तर आधीच्या सरकारने सुद्धा मांडलेलं होतं, अर्थात ह्यांनी त्यात बरेच बदल केलेले होते. तरी सुद्धा हे होणं हे काळाची गरज आहे, हे दोघांनाही खरं म्हणजे पटलेलं आहे, सरकारलाही आणि विरोधी पक्षातल्या लोकांनाही. तरी सुद्धा सध्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसारख्या पक्षाच्या खासदारांनी सुद्धा आज गैरहजर काल राहून आपला एक प्रकारे नकारच कळवलेला होता. तर ह्याच्यात असं राजकारण आणलं जातंय असं वाटतंय आपल्याला? आहे हा म्हणजे कुठलाही विषय हा राजकारणाची शिवाय असू शकत नाही. हा संसदीय लोकशाहीमध्ये हा एक भाग आहेच. परंतु याच्यामध्ये पूर्णच राजकारण आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तीही बाजू आहे. म्हणजे शेतकऱ्यांना अधिकाधिक कशा प्रकारे संरक्षण देता येईल किंवा या विधेयकाला एक मोठा आक्षेप जो आहे की तुम्ही शेतकऱ्याला कोर्टात जाण्यापासून रोखता, हा एक भाग आहे आणि तो न्यायालय देखील कदाचित टिकू शकणार नाही अशी भीती. अशा प्रकारचे अनेक भाग राहिलेले पण असू शकतात आणि सरकारने हे म्हटलेलंच आहे की आम्हाला ह्याच्यात सुधारणा करण्याचा विचार आहे आणि ज्या काही सुधारणा चांगल्या येतील त्या आम्ही करू. तुम्ही मगाशी एक शब्द वापरलात, सोशल इम्पॅक्ट स्टडी. तर जेव्हा एखादी आपण भूसंपादन करतो तेव्हा तिथे नुसताच हा आर्थिक नाही तर हा सोशल इम्पॅक्ट सुद्धा खूप होत असतो त्या भागावर. म्हणजे समजा काही अख्ख्या गावाचंच बिचाऱ्यांची जागा जमीन गेली तर त्यांचं कुठेतरी दुसरीकडे पुनर्वसन, मग त्यांचे सगळे सामाजिक प्रश्न सुद्धा निर्माण होतात. तर त्या दृष्टीने सुद्धा या विधेयकामध्ये काही विचार केलेला आहे का? या विधेयकामध्ये तसा विचार केलेला आधीच्या होता, परंतु सोशल इम्पॅक्टचा भाग आताच्या ह्याच्यात काढून टाकलेला आहे असं आपल्याला दिसतं. परंतु सोशल इम्पॅक्टचा भाग
हा एक म्हणजे नक्कीच विचाराचा भाग आहे आणि कुठल्याही प्रकल्पाचे सामाजिक परिणाम दुष्परिणाम अनेक होत असतात आणि त्याचा एक प्रकारचा अभ्यास करण्यामध्ये खरंच गैर काही नाही. आता त्यातून सरकार कसा मार्ग काढतं हा एक बघण्याचा मुद्दा आहे. आपल्याकडे अनेक असे प्रकल्प आहेत की कोयना प्रकल्पाचं उदाहरणार्थ आपल्याला घेता येईल. कोयना प्रकल्प हा झाला 72 साली ते धरण झालं, परंतु त्याच्या पुनर्वसनाचे प्रश्न आतापर्यंत चालू आहेत. म्हणजे आजही कोयनाच्या धरणग्रस्तांचे मुद्दे घेऊन लोक रस्त्यावर येतात. पण मग आता शेवटचा प्रश्न की आता हे राज्यसभेत नाही मंजूर झालं तर काय होणार? त्याच्यासाठी आत्ताच्या आपल्या घटनेमध्ये काही मार्ग आहेत. म्हणजे दोन्ही सभागृहांची एक संयुक्त बैठक घेऊन त्याच्यामध्ये ते विधेयक मंजूर होऊ शकतं आणि दोन्ही सभागृहांचे एकत्र संख्याबळ विचारात घेता सरकारकडे आता ते विधेयक मंजूर करण्याएवढं सक्ती आहे. परंतु तो एक शेवटचा मार्ग आहे. मला असं वाटतं की त्याच्यापूर्वी राज्यसभेत चर्चा करून हे विधेयक मंजूर करण्याचा सरकार नक्कीच प्रयत्न करेल. बरोबर आहे. तो प्रयत्न होईल आणि काय त्याचं फळ मिळेल हे आपल्याला आता पुढच्या भविष्यात कळेलच दिसेल आपल्याला. या विषयावर तुम्ही चर्चा करण्यासाठी इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. यानंतर वळूया इतर बातम्यांकडे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियात होबार्ट इथे सुरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेनं स्कॉटलंडवर विजय मिळवला. विजयासाठी 364 धावांचं लक्ष्य स्कॉटलंडसमोर होतं. या सामन्यात स्कॉटलंडचे सर्व गडी बाद 215 धावा झाल्या. श्रीलंकेच्या संघकाराच्या 124 आणि दिलशानच्या 104 धावांची तडाखेबंद खेळी हे आजच्या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग 4 सामन्यात शतक झळकावणारा संघकारा हा पहिला खेळाडू ठरला आहे. जालना जिल्ह्याला गारपीट आणि अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा बसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीनं आणि वादळी वाऱ्यामुळे बदनापूर तालुक्यातल्या दावलवाडी शेलगाव इथे मोठं नुकसान झालंय. त्याचे तत्काळ पंचनामे करून शासनानं शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होतीये. अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झालाय. त्यामुळे पातूर तालुक्यातल्या चांदणी गारपिटीनं गहू, हरभरा, तूर, हळद, कांदा पिकांचं तसंच आंबा, लिंबू, डाळिंब, पपई या फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. सातारा जिल्ह्यातल्या मान आणि खटाव तालुक्यातल्या काल आणि आज झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. गारपिटीमुळे अनेक जनावरंही जखमी झाली आहेत. अवकाळी पावसाच्या संकटानं बळीराजाची आजही पाठ सोडलेली नाही. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग परिसरात आज विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. हवामान. येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच कोकण आणि गोव्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 22, नागपूर 35 आणि 18, पुणे 33 आणि 16, औरंगाबाद 33 आणि 21, नाशिक 34 आणि 17, कोल्हापूर 33 आणि 20, रत्नागिरी 36 आणि 23, सोलापूर 36 आणि 21 आणि अमरावती 32 आणि 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार, कृषी मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. मुस्लिम, धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घटनेच्या अधीन राहून निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव दाखल. स्वाईन फ्लूमुळे राज्यात आज आणखी 14 जणांचा मृत्यू, बळींची संख्या 235 वर पोहोचली. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विशेष न्यायालयाकडून समन्स जारी. आणि जालना, अकोला, वाशिम जिल्ह्याला पावसाचा फटका, शेतीचं प्रचंड नुकसान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.